हॅलो गाईस, नमस्कार, नमस्ते. मी आहे रजिता. आज मी बनवणार आहे गवार ढोकली. गवार ढोकली राजस्थानी डिश आहे. ती आज मी बनवणार आहे. त्यासाठी लागणार आहे गवार घेतले मी 250 ग्रॅम, म्हणजे पाव किलो. तर ढोकलीसाठी लागणार आहे गहूचं पीठ 2 वाटी, 3 चमच घेतले बेसन, अर्धा चमच घेतले हळद, अर्धा चमच घेतले धणे पावडर, 1 चमच घेतलं आहे लाल मिरची पावडर, पाव चमच घेतलं आहे जिरा, पाव चमच घेतलं आहे ओवा म्हणजे अजवाईन. आणि त्यामध्ये आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणखी त्यामध्ये टाकणार आहे मी ड्रमस्टिकची पानं म्हणजे शेंगाची पानं. त्याला मी बारीक कापून पण त्यामध्ये टाकणार आहे. तर गाईस, मी ड्रमस्टिकची पानं अशी बारीक कापून घेतले. तर मी हे आता या पिठामध्ये टाकते. अगर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही टाकू नाही टाकलं तरी चालेल. आमच्याकडे हे आहेत म्हणून आम्ही टाकत आहे. आता हा पीठ मी मळून घेते. हे आता पहिलं मिक्स करून घेते, नंतर याला मळायचं आहे. अशा पद्धतीने मी आता पीठ मळून घेतलं आहे. तर याला आता थोडा वेळ साईडला करून ठेवूया. लगेच त्याचे गोळे बनवायचे नाही आहेत. थोडा वेळ त्याला नरम करायला ठेवायचं आहे. तर आता मी मसाल्यासाठी घेतले, ग्रेव्हीसाठी वाटण्यासाठी घेतले टमाटर, लसूण, आल्याचं तुकडं आणि 2 मिरची. याला आता मला वाटून घ्यायचं आहे. आता मी असं वाटून घेतलं आहे. तर आता मला ह्याचे लोहे बनवायचे. लोहे म्हणजे गोळे, छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. तर आता मला अशा पद्धतीने सर्व असे लोहे बनवून घ्यायचे आहेत. तर मी आता सर्व लोहे बनवून घेते. तर अशा पद्धतीने मी सर्व गोळे असे करून घेतलेत. आणि असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि पातळ असे करायचे आहेत. जास्त मोठे आणि जाड नाही ठेवायचे, नाहीतर ते रस्स्यामध्ये शिजणार नाही. तर आता मी घेतले कुकरमध्ये टाकायचं आहे 1 चमचा तेल. तर मी ह्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. थोडा वेळ त्याला गरम करायला ठेवूया. गॅस थोडा फास्ट करते. तर त्यामध्ये आता आपल्याला राई टाकायची आहे. राई, जिरा. तर राई टाकला आहे अर्धा चमचा. गरम झालं आहे ते. जिरं टाकला अर्धा चमचा. गॅस स्लो करते. यामध्ये थोडं हिंग टाकायचं आहे. आता ह्यामध्ये टाकायचे बारीक कापलेली गवार. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. गॅस परत फास्ट करते. आता मी हे टमाटर वाटून घेतलं होतं ते पण आता यामध्ये टाकून घेते. गॅस स्लो करते. चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे. थोडंसं यामध्ये पाणी घालून घेते. आता गॅस फास्ट करते. आता ह्यामध्ये मीठ टाकून घेते. एक चमचा मीठ घालते. आणखी थोडंसं घालते मीठ.
मिक्स करून घेते त्याला. हे जे पाणी मी टाकलं होतं ते टाकून घेते यामध्ये. थोडा वेळ असं थोडा याला शिजवून घ्यायचं. शिजवून झाल्यानंतर मसाले टाकायचे. तर आता मी अशा प्रकारे थोडी भाजी गवारची शिजवून घेतली. तर आता यामध्ये सुके मसाले टाकायचे. हळदी टाकते अर्धा चम्मच, आणि मसाला टाकते 1 चमचा. आणि आणखी थोडा टाकते मी. आणि त्यानंतर टाकते धनिया पावडर म्हणजे धने पावडर. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्याला यामध्ये परतून घेतलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी हा छोटा टोप पाणी घेऊन आणखी थोडा घेते. परत एवढं घेतलं आहे. अर्धा 1.5 टोप छोटा पाणी घेतलंय. ह्या मापाचा टोप घेतला आहे छोटा. आता ह्याला बंद करते. थोडा उकळी येऊन देते. वरच्यावर झाकण मारून ठेवते. उकळी आली तर मग त्यामध्ये ती ढोकळी टाकायची आहे, बनवलेली ढोकळी टाकायची आहे. तर ह्या ग्रेव्हीला अशा प्रकारे उकळी आलेली आहे. तर आपण आता यामध्ये ढोकळी टाकायची आहे. ही सर्व ढोकळी मी टाकून घेते. तर आता मी सर्व ढोकळी टाकून घेतली आहे. थोडा मिक्स करून घेऊया. आता त्याला हे झाकण मारून 4 शिट्ट्या द्यायला ठेवूया. गाईस ह्याला मी 6 शिट्ट्या दिलेल्या आहेत. बघू शकता अशा पद्धतीने झाली आहे. तर आता ह्याला वरून आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसंही तेल घेतलं फोडणीसाठी वरून. थोडं गरम होऊन द्यायचं आहे. आता त्यामध्ये थोडंसं राई, थोडंसं जिरा, त्यानंतर एवढा मसाला टाकला. थोडा मिक्स करायचं आहे. आणि यातलं थोडंसं ग्रेव्ही यामध्ये टाकून यामध्ये टाकायचं. तर ह्याला मी फोडणी दिली. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची त्यावरती. तर आता ही गवार ढोकळी तयार आहे. तर यामध्ये थोडं बारीक चिरलेलं कांदा टाकायचं, थोडीशी कोथिंबीर. तर गाईस या पद्धतीने बनते राजस्थानी डिश गवार ढोकली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मी मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.